from Gurukul Public School. मी कर्णिका म्हणजे कान. मी त्रिफाताई म्हणजे जीभ. मी नाशिका म्हणजे नाक. मी हस्तकला म्हणजे हात. मी पद्मकुमार म्हणजे पाय. मी नयन कुमार म्हणजे डोळे. मी पोटोबा म्हणजे पोट. मी मेघराज म्हणजे मेंदू. या रामराव, आज कसे आली इकडे सवारी? नाशिक सोडून बरेजवळ गावाला आलात. कामतेचा काढला की सहजच ते. अरे एका जमात किती प्रश्न विचारतात शामराव. फिरस्तीची ड्युटी आहे ना, पोटोबासाठी फिरावं लागतं. असं चला तर आपण पहिले पोटोबाची पूजा करू. चला चला कामाचं बघू. आधी पोटोबा मग विठोबा. काय कशी बताई नेहमी तो बडबडत असते आणि आज इतकी गप्प का झालं तरी काय एप्रिल पण झाली आहे. काय सांगू बाई, मला तर या फोटोबा खव्याची मोठी चीड यायला लागली आहे. आणि ठीक का अगं, आता मला रामराव सांगण्याचं बोलणं ऐकलंच ना तू. पोटासाठी म्हणून विचारावं लागतं त्यांना. कोणाही माणसाला विचारा, सगळी धडपड कशासाठी तर पोटासाठी. शिवाय सगळा मान सन्मान तर झालाच आणि परवा मागं ऐकायचं तर झाडच झालं. कशावरून ग? आपला तो खरे तेवढंच खाण्याची सक्ती असते माझ्यावर. एखाद वेळी माझा आवडता पदार्थ जर मी जास्त खाल्ला की झालं त्याचं गुरगुरणं सुरू. वैताग नुसता. खरंच ग बाई, शिवाय हे पोटोबा मासे आपल्यासारखं काही काम करत नाही की काही नाही. नुसते आयते बसून खातात आणि आपल्यावर गुरगुरतात. बघी आलीच नासिका. काय ते नासिके, तुला काय वाटतं? कशाबद्दल? अगं, ही बडबडी पोटोबाबद्दल तक्रार करते. तिचं म्हणणं आहे की पोटोबा खरबे काहीच काम करत नाही, नुसते आयते बसून खातात. मग यात खोटे ते काय? माझ्या जीवनात रात्री दिवस सिंहाचा माझा लाड सतत चालू असते. सिंहाचे असं काम मी करते, पण फोटोबा मात्र काहीच काम करत नाही. उलट सगळ्यांवर बडबडतो, शिवाय उलटतो. कशासाठी? फोटोबासाठी. मेहनत आम्हाला पण हेच म्हणतो, मी पण बघण्याचं काम करतो. असं म्हटलं तर माणसाच्या सौंदर्याचं घालतो. मी नसतो तर पुरे तुझं लेखन. मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसाच्या जीवन व्यवहारात भर करते. माझ्याशिवाय तर त्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्वाचा आहे. बरं का? श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकेल का? माझ्यामुळे तर माणसाच्या जीवनात अर्थ आहे. मी गोड बोलते. नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव माझ्यामुळे मानव साधू शकतो. आपण सगळे अनेक कामे करतो, पण फोटोबा काहीच काम करत नाही. आपण सर्वांना फोटोबा विरुद्ध संप पुकारला पाहिजे आणि मेंदूराजा साहेबांकडे तक्रार केली पाहिजे. हो, आपल्याला आज संप काढला आहे. आजपासून मी बघणार नाही. मी वास घेणार नाही. श्वास मात्र घ्यावाच लागेल. मी ऐकणार नाही. मी खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा माझ्या सोबत सामील करतो. घास उचलणार नाही. मी स्वयंपाक घरापर्यंत जाणार नाही. चला मग आपण सगळे फोटो मेंदूराजेकडे जाऊया. अजिबात काम करत नाही. दुकान खाट आहे, दुसऱ्यावर गुरगुरता. महाराज बोलताना त्याला बेसन होते, पण कसं माप असावी. पण मी काम करत नाही. हे साफ होत आहे हे. अधून मधून मी गुरगुरतो, पण यांच्यावर नव्हे. मी माझी सवय खाय. शरीराचे राज्य सुरळीत कसे चालणार? मी संप पुकारला, आता त्यांचा परिणाम ह्यांनाच भोगावा लागेल. जीवन रस मिळाला नाही म्हणून ह्यांचे चेहरे कसे सुकून गेले. पटकन सर्वांना शिवाय देश पहा. आपण सारे एकमेकांपाशी अवलंबून आहोत. आपल्या देशाचे राजकीय कसा चालणार? आपल्या देशाच्या एकतेमुळे, सर्वांच्या एकतेमुळे. काय चालते ते डोळ्यांनी राष्ट्र दिसते म्हणून, आपल्याला जीवन रस मिळते म्हणून. आपल्या देशाच्या आपण सर्व देश पटना सर्वांना शिवाय आपण सारे एकमेकांपाशी अवलंबून आहोत. आपल्या देशाचे राजकीय कसा चालणार? आपल्या देशाला आपल्या सर्वांच्या एकट्यामुळे आपण सारेच्या जेवढ्याने दिसते म्हणून, जीवन रस मिळते म्हणून. आपल्या देशाच्या राजकीय कसा चालणार? आपण सारे एक राज्याचे सेवक आहोत. आम्हाला क्षमा करा. आता होणार नाही. आम्ही तुमच्याविषयी गुरगुर करणार. आपण सारे या राज्याचे सेवक आहोत. आपण सारे एक.
Thanks for watching.